अगं स्नेहा, तुझी जाऊ आत्ताच तुझ्याबद्दल जे बोलत होती ना, ऐकलं असतंस तर तुला धक्काच बसला असता. शेजारच्या कुलकर्णी काकूनी ओट्यावरून वाकून आवाजात गुप्तता आणत स्नेहाच्या कानात हे वाक्य टाकलं. स्नेहाने हातातली कोथिंबीर निवडायची थांबवली. तिच्या मनात एकाच वेळी राग आणि दुःख दोन्ही उफाळून आलं. तिची जाऊ म्हणजेच सुप्रिया, जिच्याशी ती सकाळीच हसून चहा प्यायली होती, ती पाठीमागं असं काय बोलत असेल असं स्नेहाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. काकूंचे शब्द ऐकून स्नेहाच्या पोटात गोळा आला. तिने विचारलं, काय म्हणत होती काकू ती? काकू आजूबाजूला पाहत म्हणाल्या, अगं म्हणत होती की स्नेहाचे पाय या घरात पडल्यापासून घराची बरकत गेली. स्वतःला फार शहाणी समजते, पण साधा स्वयंपाक नीट करता येत नाही. सगळा भार सुप्रियालाच उचलावा लागतो. हे ऐकून स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सुप्रियाला नेहमी मोठ्या बहिणीसारखं मानलं होतं. तिने तडक घरात जाऊन सुप्रियाला जाब विचारायचं ठरवलं. स्नेहा तडक घरात गेली. हॉलमध्ये सासूबाई आणि सुप्रिया एकत्र बसून चहा पीत होत्या. स्नेहाचा रडवेला आणि रागीत चेहरा पाहून सुप्रिया चकित झाली. ती चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाली, काय झालं ग स्नेहा, तोंड का असं पाडलेस? स्नेहा कडाडली, ताई, माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल वाईट बोलायची काय गरज होती? माझ्यामुळे घराची बरकत गेली असं म्हणताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? स्नेहाचं बोलणं ऐकून सुप्रिया आणि सासूबाई एकमेकींकडे बघायला लागल्या. सुप्रिया जागेवरून उठली आणि स्नेहाजवळ आली. तिने स्नेहाचे हात हातात घेतले आणि म्हणाली, अगं वेडे, मी असं कधी आणि कोणाजवळ बोलले? तुला कोणी सांगितलं हे? स्नेहा रडत म्हणाली, आत्ताच बाहेर कुलकर्णी काकू सांगत होत्या. हे ऐकताच सासूबाई कपाळावर हात मारून म्हणाल्या, अरे रे रे, त्या कुलकर्णीचे पाय जिथे पडतात ना तिथे भांडणच होतात. सुप्रिया, अगं सांग काय झालं होतं ते? सुप्रियाने स्नेहाला सोफ्यावर बसवलं. तिला पाणी दिलं आणि म्हणाली, स्नेहा, दुपारच्या वेळी कुलकर्णी काकू नेहमीप्रमाणे घरात डोकावल्या होत्या. त्या माझ्या साडीचं कौतुक करत होत्या आणि म्हणत होत्या की तुझी लहान जाऊ स्नेहा मात्र अगदी साधी राहते. तिला शहरातल्या लोकांसारखं वागता बोलता येत नाही. तिचं माहेरही साधंच आहे ना, म्हणजे त्या उलट तुझ्याबद्दल वाईट बोलत होत्या. स्नेहाने डोळे पुसत विचारले, मग तुम्ही काय म्हणालात? सुप्रिया हसून म्हणाली, मी त्यांना तिथेच थांबवलं आणि ठणकावून सांगितलं की काकू, माझी जाऊ साधी आहे आणि तिचा हाच साधेपणा आमच्या घराची खरी बरकत आहे. ती आल्यापासून घरात फक्त आनंद आलाय आणि राहिला प्रश्न स्वयंपाकाचा, तर तिच्या हाताला इतकी छान चव आहे की मला आता स्वयंपाक करायची गरजच पडत नाही. सगळा भार ती आनंदाने सांभाळते. तुम्ही तिचं माहेर काढायची काहीच गरज नाही. सासूबाई मध्येच म्हणाल्या, हो स्नेहा, सुप्रिया बरोबर बोलतीये, मी स्वतः तिथे होते. सुप्रियाने त्या कुलकर्णीला चांगलं सुनावून बाहेर काढलं, पण त्या बाईला आपला अपमान सहन झाला नाही, म्हणून तिने सुप्रियाचे शब्द उलटे फिरवून तुला सांगितले. तिला दोघी जावांमध्ये भांडण लावायचं होतं. सगळा प्रकार ऐकून स्नेहाला स्वतःच्या वागण्याचा प्रचंड संकोच वाटला. तिने सुप्रियाकडे पाहिली, जिच्या डोळ्यात आपल्या लहान जावेसाठी फक्त प्रेम आणि काळजी होती. स्नेहा सुप्रियाला म्हणाली, ताई, मला माफ कर. मी बाहेरच्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्यावर संशय घेतला. सुप्रियाने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, काही हरकत नाही ग, पण इथून पुढे लक्षात ठेव, आपल्यात काही असेल तर आपण एकमेकींशी थेट बोलायचं. बाहेरच्या लोकांच्या बोलण्याने घरातलं वातावरण खराब करायचं नाही. त्याचवेळी बाहेरून कुलकर्णी काकू पुन्हा काहीतरी निमित्त काढून दारात आल्या. त्यांना वाटलं होतं की घरात दोन जावांमध्ये मोठं भांडण सुरू झालं असेल. त्या म्हणाल्या, काय ग स्नेहा, विचारलंस का सुप्रियाला? यावेळी स्नेहा आणि सुप्रिया दोघी एकत्र दारात आल्या. स्नेहा हसून म्हणाली, हो काकू, विचारलं मी आणि मला समजलं की माझी सुप्रियाताई माझ्या पाठीमागे सुद्धा माझी किती स्तुती करते ते. तिने मला सांगितलं की ती माझ्यावर किती प्रेम करते. सुप्रियानेही काकूंकडे बघून टोमणा मारला, हो काकू, आणि आमच्या घरात बाहेरच्या लोकांची डाळ कधीच शिजत नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या घराची काळजी करणं सोडून द्या. कुलकर्णी काकूंचा चेहरा पांढरा फटक पडला. त्या काही न बोलता तिथून निघून गेल्या. कुलकर्णी काकू पहिल्या अपमानाने गप्प बसणाऱ्या नव्हत्या. एकदा सासूबाईंच्या खोलीत कपाटात ठेवलेली
5,000 रुपये अचानक गायब झाले. सासूबाईंनी पूर्ण घर शोधलं, पण पैसे सापडेनात. त्या चिंतेत पडल्या. नेमक्या त्याचवेळी कुलकर्णी काकू नेहमीप्रमाणे दुपारी गप्पा मारायला आल्या. सासूबाईंनी काळजीने सांगितलं, कुलकर्णी बाई, काय सांगू, कपाटात 5,000 ठेवले होते. औषधांचे द्यायचे होते, कुठे गेले काय माहीत. त्या आवाजात गुप्तता आणून म्हणाल्या, अहो पाटलीनबाई, विचार करा. सुप्रिया तर एवढी वर्ष झाली या घरात आहे. तिने कधी एका पैशाला हात लावला नाही. मग आताच पैसे कसे गायब झाले? मागच्याच आठवड्यात मी स्नेहाला गुपचूप तिच्या आईला पैसे देताना पाहिलं होतं. जरा विचार करा. नवीन आलेली सून हळूच हात साफ करत आहे. सासूबाईंच्या मनात कुलकर्णी काकूंनी संशयाचं विष पेरलं. सासूबाईंना वाटलं, खरंच स्नेहाने तर पैसे घेतले नसतील ना. सासूबाईंचा चेहरा बदलला. त्यांनी स्नेहाला हॉलमध्ये बोलावलं आणि जरा कडक आवाजात विचारलं, स्नेहा, माझ्या कपाटातले 5,000 रुपये गायब आहेत. तू पाहिलंस का ग? किंवा तुला काही गरज होती का? स्नेहा एकदम घाबरली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, नाही आई, मी कपाटाला हातही लावला नाही. आणि मला पैशाची गरज असती तर मी राहुलला किंवा तुम्हाला थेट मागितलं असतं. पण कुलकर्णी काकू बाजूला बसून म्हणाल्या, हो ग बाई, आजकालच्या मुली सांगून थोडीच घेतात आणि माहेरची ओढ सगळ्यांनाच असते. स्नेहाला इतका मोठा हाळ सहन झाला नाही. ती रडायला लागली. तिला वाटलं की आता घरात सगळे तिच्याकडे चोर म्हणून पाहणार. तेवढ्याच सुप्रिया बाजारातून घरी आली. स्नेहाला रडताना आणि कुलकर्णी काकूंना तिथे डोळे मिचकावताना पाहून तिला सगळा प्रकार समजायला वेळ लागला नाही. सुप्रिया पुढे आली आणि स्नेहाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, आई, तुम्ही स्नेहावर संशय घेताय? ती या घराची सून आहे. आई, स्नेहाला पैशांची गरज असती तर ती माझ्याकडे किंवा तुमच्याकडे सरळ मागितली असती. ती चोरी करणाऱ्यांपैकी नाही. बाहेरच्या माणसाच्या बोलण्यावरून तुम्ही आपल्याच घरच्या सुनेवर आळ कसा घेऊ शकता? काकू म्हणाल्या, अगं सुप्रिया, मी तर फक्त संशय बोलून दाखवला, मग पैसे गेले कुठे? सुप्रिया हसली आणि तिने तिच्या पर्समधून 5,000 रुपये काढले आणि सासूबाईंच्या हातात ठेवले. सासूबाई चकित झाल्या. हे पैसे तुझ्याकडे कसे? सुप्रिया म्हणाली, आई, काल रात्री तुम्हीच मला म्हणालात ना की मेडिकलमधून औषधं आणायची आहेत, म्हणून तुम्हीच कपाटातून हे पैसे काढून माझ्याकडे दिले होते. आणि बाजारातून येताना बघितले मेडिकल बंद होते. तुम्हाला सांगायचं विसरले. पैसे माझ्याकडे सुरक्षित आहेत. सगळं सत्य समोर आल्यावर सासूबाईंना स्वतःचा खूप राग आला. त्या कुलकर्णी काकूंकडे रागाने बघत म्हणाल्या, कुलकर्णी बाई, तुमच्या घरात माणसं कमी आहेत म्हणून तुम्ही आमच्या घरात भांडणं लावायला येता का? मगाशी तुम्ही म्हणत होता ना की स्नेहाने माहेरी पैसे दिले. स्नेहाच्या माहेरची माणसं सधन आहेत. त्यांना आमच्या पैशांची गरज नाही. इथून पुढे माझ्या सुनेवर आळ घ्यायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. निघून जा इथून. काकूंचा चेहरा एकदम काळा पडला. त्यांचा दुसरा डावही इतका वाईट उलटला होता की त्यांना तिथे थांबणं कठीण झालं. त्या तडक उठून निघून गेल्या. सासूबाई स्नेहाजवळ जाऊन तिची माफी मागितली. मला माफ कर बाळा, मी त्या दृष्ट बाईच्या सांगण्यावरून तुला चुकीचं समजले. स्नेहाने सासूबाईंचे हात धरले आणि म्हणाली, काही हरकत नाही आई, बाहेरची माणसं घर तोडायचा प्रयत्न करणारच, पण जोपर्यंत सुप्रियाताईंसारखी मोठी बहीण माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला कोणाची भीती नाही. सुप्रियाने स्नेहाला मिठी मारली. त्या दिवशी दोन्ही जावांमध्ये नातं केवळ घट्टच झालं नाही, तर या नात्याला आता कोणाचीच नजर लावू शकत नाही हे सिद्ध झालं. त्या घटनेनंतर कुलकर्णी काकू काही दिवस शांत बसल्या, पण मनातला सूड अजूनही जिवंत होता. या घरात फूट पाडायचीच असा त्यांनी निर्धार केला होता. आज राहुलचा वाढदिवस होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. स्नेहा आणि सुप्रिया दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. सासूबाईंनी राहुलसाठी खास सोन्याची अंगठी आणली होती. पूजा झाल्यावर अंगठी देवघरात ठेवण्यात आली. दुपारी जेवणाची तयारी सुरू असताना सासूबाई देवघरात गेल्या, पण अंगठी तिथे नव्हती. अरे देवा, अंगठी कुठे गेली? सासूबाई घाबरून ओरडल्या. सगळे घरभर शोधाशोध करू लागले. तेवढ्यात कुलकर्णी काकूही नेहमीप्रमाणे काय झालं म्हणत घरात शिरल्या. प्रकार समजताच त्या लगेच म्हणाल्या, इतकी महाग अंगठी आहे, घरात कामाला येणारी मोलकरीण किंवा नवीन सून यांनीच घेतली असेल.
त्यांच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. यावेळी मात्र सासूबाई त्यांच्या बोलण्याला बळी पडल्या नाहीत. त्या शांतपणे म्हणाल्या, कुलकर्णीबाई, आधी पुरावा मिळू द्या. आमच्या घरच्या माणसांवर विनाकारण संशय घ्यायची आमची सवय नाही. काकूंचा चेहरा उतरला. इतक्यात सुप्रिया म्हणाली, आई, घाई करू नका. आपल्या हॉलमध्ये राहुलने मागच्या महिन्यात लावलेला छोटासा CCTV आहे ना, तेच सगळं रेकॉर्ड झालं असेल. हे ऐकताच कुलकर्णी काकूंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. राहुलने लगेच मोबाईलवर CCTV फुटेज उघडलं. सगळे स्क्रीनकडे पाहू लागले. फुटेजमध्ये दिसलं की पूजा झाल्यावर सासूबाई देवघरातून बाहेर पडल्या. काही वेळाने कुलकर्णी काकू प्रसाद घ्यायच्या निमित्ताने आत गेल्या. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि क्षणात अंगठी उचलून त्यांच्या पर्समध्ये टाकली. क्षणभर घरात शांतता पसरली. स्नेहा, सुप्रिया, राहुल आणि सासूबाई अवाक झाली. सासूबाई संतापून म्हणाल्या, कुलकर्णीबाई, दुसऱ्यांवर चोराचा आळ घेणाऱ्या तुम्ही चोर निघालात. काकू घाबरत म्हणाल्या, मी फक्त मजा करत होते, परत ठेवणार होते. राहुल कडक आवाजात म्हणाला, 5,000 रुपयांच्या वेळीही तुम्ही आमच्या घरात संशयाचं विष पेरलं. आज तर चोरीच केलीस. आता पोलिसांना बोलवू का? हे ऐकताच काकू सासूबाईंच्या पाया पडल्या. मला माफ करा, पुन्हा कधी तुमच्या घरात येणार नाही. सासूबाई म्हणाल्या, आम्ही माफ करू, पण आजपासून या घराचा उंबरठा तुमच्यासाठी कायमचा बंद आहे. काकूने थरथरत्या हाताने पर्समधून अंगठी काढून दिली आणि मान खाली घालून निघून गेल्या. त्यांच्या गेल्यानंतर सासूबाईंनी स्नेहा आणि सुप्रियाकडे पाहिले. आज मला एक गोष्ट कायमची समजली. घर बाहेरचे लोक तोडत नाहीत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला की घर तुटतं. सुप्रिया हसून म्हणाली, आणि घर टिकतं ते एकमेकांवरच्या विश्वासाने. स्नेहाने दोघींना मिठी मारली. त्या दिवसानंतर पाटील कुटुंबाने एक नियम केला. घरातल्या कोणाबद्दल बाहेरचा काही बोलला तरी आधी त्या व्यक्तीशी थेट बोलायचं. त्या एका नियमामुळे त्यांच्या घरात पुन्हा कधीच गैरसमजांना जागा मिळणार नाही. तुम्हाला ही कथा आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.